नमस्कार. रायटिंग फॉरएव्हर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत या जिल्ह्यातील 23,000 लाडक्या बहिणी अपात्र, खात्यात जमा होणार नाहीत पैसे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून भरलेल्या अर्जांची फेरतपासणी झालेली आहे आणि जवळपास 23,778 महिलांचे अर्ज बाद झालेले आहे. काही अर्ज तर अटींची पूर्तता न केल्यामुळे देखील अपात्र झालेले आहेत. महाराष्ट्र राज्यामध्ये महायुती सरकारने विधानसभा निवडणूक होण्याच्या अगोदरच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि या योजनेला महाराष्ट्रातील महिलांचा पूर्ण प्रतिसाद मिळालेला आहे आणि यामुळे महायुतीला या योजनेच्या माध्यमातून मतदान देखील अधिक प्रमाणात मिळाले. बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास 6,71,000 महिलांनी अर्ज भरले होते, पण याच्यामध्ये फक्त पात्र लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ मिळणार आहे. जवळपास नियमांचे पालन न केल्यामुळे 23,778 महिलांचे अर्ज लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेले आहेत. लाडकी बहीण योजनेची पुन्हा राज्यस्तरावर फेरतपासणी सुरू देखील करण्यात आलेली आहे. या फेरतपासणीमुळे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींचे अर्ज वगळण्यास सुरुवात झालेली आहे. यामध्ये आपण पाहिले तर 2.5 लाखाहून अधिक उत्पन्न आणि नोकरदाराची पत्नी आणि इन्कम टॅक्स भरणाऱ्या कुटुंबातील महिलांना योजनेचा लाभ मिळत नाही. यामुळे जवळपास जिल्ह्यातील 23,778 महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. लाडकी बहीण योजना ही 2024 मध्ये सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक महिलांना 1,500 रुपये महिन्याला मिळत आहेत. या मोहिमेतून जवळपास 6,71,000 महिलांना या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत जवळपास 10,500 रुपये एवढी रक्कम मिळालेली आहे. मात्र याच्यामध्ये फेरतपासणीमध्ये महिलांचे अर्ज अपात्र केले जातील. बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास 23,000 महिलांना लाडकी बहीण योजनेचे फेब्रुवारी महिन्याचे पैसे मिळणार नसल्याचे स्पष्ट झालेले आहे. या जिल्ह्यातील जवळपास 6,71,000 महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉरएव्हर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.